हॅलो नमस्ते. तर 3 सप्टेंबरला माझा बड्डे होता आणि बड्डेनिमित्त आम्ही चाललेलो आहे सातेरीला. तर हिचा असा दंगा चालू होता. तर जाताना आम्ही कळंबा वाशीमधून गेलो. महे, शेळकेवाडी, कसबा बीड, आमशी, केकतवाडी या मार्गाने गेलो. तर जाताना बारीक असा पाऊस होता. छान असं जाताना तलाव लागला आणि अगदी नयनरम्य दृश्य होतं. इथून जो डोंगर दिसतोय त्या डोंगरावरती सातेरी महादेव मंदिर आहे. तर हे खूप उंचावरती आहे. कोल्हापुरातील खूप सुंदर हिल स्टेशन म्हणता येईल. छोटे छोटे झरे पण वाहत होते. गावाकडचे ही दृश्य बघत गेलो. आता सातेरी महादेव मंदिराकडे जायचा हा रोड लागलेला आहे आणि खूपच उंचावर आहे. त्यामुळे खूप असं चढ लागत होते जाताना. दिसायला दृश्य खूप सुंदर दिसत होतं. हिरवीगार भाताची शेती, घनदाट जंगल, झाडे, शुद्ध निसर्ग, शुद्ध हवा. हे क्षण आम्हाला नंतर राहून राहून आठवत होते. वरती जाईल तसं फार धुकं होतं. अगदीच काही दिसत नव्हतं समोरचं. तर आता आम्ही आलेलो आहे मंदिराजवळ. इथं गाडी पार्क केली आणि जरा हवामानाचा अंदाज घेत आम्ही हळूहळू वरती चालत जायला निघालो. पूर्ण असं धुकं होतं. खालचं काहीच दिसत नव्हतं. त्यानंतर वरती जायला 25 ते 30 पायऱ्या होत्या आणि त्या पायऱ्या चढून आम्ही मंदिरामध्ये गेलो. हर हर महादेव. तर आम्ही आलेलो आहे मंदिराजवळ. तर हे असं काहीसं वातावरण होतं. वरती भरपूर धुके होते. खालचं काहीच दिसत नव्हतं. पाऊसही होता. तर मंदिरासमोर ही अशी छोटीशी नंदी आहे आणि हे जे मंदिर आहे ते पूर्णपणे एका दगडात बांधलेलं आहे आणि या दगडाला पांढरा कलर दिला आहे. त्यामुळे असं वाटतं की आपण हिमालयामध्ये चाललेलो आहे. तर सध्या पावसाळ्यामध्ये मंदिराभोवतीचं हे वातावरण असं आहे. तर हे मंदिर पांडवकालीन आहे असं म्हणतात. पूर्वी तर घनदाट जंगल होतं, रस्ते नव्हते. तर हे शिव मंदिर आहे आणि याला लागूनच गणपती मंदिर आणि पार्वती मंदिर पण आहे. तर फार पूर्वीची एक कथा आहे. एक गावकरी होते आणि त्यांना 7 मुली होत्या. तर त्या 7 मुलींचा सांभाळ करणं त्यांना जमत नव्हतं. त्यांची काळजी कशी घ्यायची हे त्यांना समजत नव्हतं. तर त्यांनी त्या 7 मुलींना घनदाट जंगलामध्ये सोडलं आणि त्या मुली ह्या मंदिराच्या इथून गायब झाल्या. त्या 7 बहिणींना आसरा दिला म्हणून त्याचं नाव सातेरी असं पडलेलं आहे. तर आता जो नंदी बघितला तो पण एका दगडातच कोरलेला आहे आणि ते इथलं वैशिष्ट्य आहे. तर आम्ही दर्शन घेऊन निघालो आणि पूर्ण असं ह्या एरियामध्ये पूर्ण असं धुकं होतं. तर 7 बहिणींचं इथं सातेरी मंदिर आहे. तर इथं आम्ही थांबलो. इथला तलाव पण बघायचा होता. खूपच सुंदर दृश्य होतं. हा तलाव फक्त पावसाळ्यातच असतो. उन्हाळ्यात तिथलं पाणी पूर्ण आटलेलं असतं. खूप सुंदर नजारा आहे हा पावसाळ्यात बघण्यासाठी. तर थोडा वेळ इथं थांबून फोटो वगैरे काढून आता आम्ही निघालेलो आहे घरी कोल्हापूरला. जाताना एक केक घेतला आणि घरीच सेलिब्रेशन केलं फॅमिलीसोबत.
birthday to you. Happy birthday, dear Supriya. Happy birthday to you. Thank you. May God bless you. May God bless you. Happy birthday to birthday. Happy birthday to you. बड्डे सेलिब्रेशन झाल्यानंतर मग आम्ही गेलो रामकृष्ण हॉटेलला जेवायला. श्रावण सोमवार झालेला होता, मंगळवारी माझा बड्डे होता, त्यामुळे आम्ही नॉनव्हेज खाणार होतो इथं बस. मस्तपैकी. काय तर इथं शिवन्याला खेळायचं होतं आणि आम्ही तिला बेबी चेअरवरती बसवलेलं, त्यामुळे ती रुसलेली थोडं आमच्यावरती. तर तिला सगळेच मनवण्याचा ट्राय करत होते. मग आमची ऑर्डर येऊपर्यंत थोड्या वेळासाठी तिला खेळू दिलं. मस्त ती पण एन्जॉय केली. त्यानंतर आमची जेवणाची ऑर्डर आली. मस्तपैकी जेवलो आणि मग घरी गेलो. थँक्स टू ऑल अँड सबस्क्राईब.